आहो पण बोलत तर बसलोय ना आपण. आता देवाने तोंड दिले म्हणल्यानंतर आपण बोलणारच ना. नॉट नेसेसरी. आपण 2 मिनिटं मौन पाळू शकतो की नाही? तुम्ही पण रेडी व्हा, मी पण रेडी होते. ओके गुड. झालंय आता माझं आवरून. चला, तुम्हाला काही मदत हवी आहे का? अरे बापरे, चिडलायत का माझ्यावर? परत अपमान केला का मी तुमचा? नाही, मी काहीच नाही बोलले. काय झालं आता? काय केलंय मी? टाइम प्लीज. म्हणजे मौन पाळत होतो ना आपण. तो तुम्ही कधीपासून एवढं सिरियसली घ्यायला लागलात माझं म्हणणं? जे योग्य असतं ना ते मी ऐकतोच. मलाही कळत होतं की बोलण्यात आपला वेळ जातोय, पण तुम्ही विसरलात. तुम्ही बोलायला लागलात. ओके, आता मी तयार झालेले आहे, हेच सांगायचं होतं. छान दिसताय. हॅलो, मी म्हटलं तुम्ही छान दिसताय. काय काय बरं आहे. म्हणजे? साडी वेगळी आहे म्हणून बोललात ना? हो का? का म्हणजे तुम्हाला कळलं नाही अशी एक वेगळी साडी नेसली आहे मी आज? नाही, मी नाही लक्ष देत असल्या गोष्टींकडे, पण तुम्ही छान दिसताय. अहो पण म्हणजे मी नेहमीपेक्षा वेगळी साडी नेसली आहे म्हणून तुम्ही बोललात की नाही? तुम्ही मगाशी काय म्हणाला? पुरुष हे मंगळावरचे असतात. इतकं डिटेल त्यांना कळत नाही. मी तुम्हाला छान दिसताय असं म्हटलं, विषय संपला. आता ह्याच्यावरून तुम्ही माझ्याशी भांडणार आहात का लगेच? नाही 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 नाही, फक्त माझा थोडासा गोंधळ उडालाय हो. एक तर तुम्ही बरे बोलायची सवय नाही मला, त्यात कॉम्प्लिमेंट देताय तुम्ही मला. मला नाही आहे सवय आता. करून घ्या. मैत्री झाली आता आपली. वी आर फ्रेंड्स. आणि मैत्रीत आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला म्हणतो ना की छान दिसतेस. तसंच आहे हे. हा, माणसाने कौतुक करावं समोरच्याचं. आवडतं त्याला आपलं कोणीतरी कौतुक केलेलं. कॉम्प्लिमेंट द्यावी, ती घ्यावी. नाही का, इतकी वर्ष चालत आलेल्या नात्यांमध्ये लोक आजकाल कॉम्प्लिमेंट देणं सुद्धा विसरून गेलेत. ती द्यावी. बापरे, हे म्हणजे बस टोमणे नकोत. आनंद आणि निकिताला सुद्धा मी मध्ये मध्ये कॉम्प्लिमेंट देत असतो. तुम्हाला नको असेल तर सांगा, माझी मी परत घेतो. नाही, मला हवी आहे. बाकी हा कॉम्प्लिमेंटचा मुद्दा बाकी बरोबर बोलला का तुम्ही? नाही, माझे मुद्दे बरोबरच असतात. तुमच्या ते आत्ता लक्षात यायला लागलंय. काय, थोर माणसाबरोबर राहिल्यानंतर सामान्य माणसाची सुद्धा उन्नती होते हळूहळू.